तर नमस्ते, तुमचं नाव सांगा सर. मी तानाजी बापू जमले, गाव विरळी, तालुका मान, जिल्हा सातारा. सातारा. ची बाग बघण्यासाठी हं. हे देवळ त्यांच्या मी बागेवरती आलेलो आहे. बरं. तरी पण हां. मी माझ्या मित्रांना इथे घेऊन आलो की बाग बघायला जायचंय बाबा. सातारा जिल्ह्यातनं तुम्ही इथं प्लॉट, सांगली जिल्ह्यात प्लॉट बघायला बघायला आलोय. म्हणजे काहीतरी वेगळं पण आहे म्हणून तुम्ही इथं आलेला 100% आहे. वेगळेपण आहे. या व्यक्तीला शेतीचं झिरो नॉलेज असताना हां. जर आज 500-600 साईज असेल, पहिल्या पिकाला पहिल्या पिकाला 12 महिन्याच्या आत फळ धरून हां. इत्रेल मारून हं. आज 100+ सेटिंग आहे हं. आणि साईज 500-600 आहे. हे फक्त बघण्यासाठी हं. मी इथं आलोय. रासायनिक शेती मी याच्यापूर्वी करत होतो, हं. पण मला एक अनुभव आला की हं. हे जे राहुल सर आहेत ना, हं. हे खरंच हं. की बाबा 1 रुपया शेतकऱ्याचा कुठेही वायफट जाऊन देत नाहीत हां. आणि कुठेही त्यांच्या आणि कंपनीच्या किमतीमध्ये 1 रुपयाचा फरक येत नाही, तफावत नाही. हां. तफावत नाही. आणि जे शेतकऱ्यांना आवश्यक आहे हं. तेवढंच देणार. बरोबर. आणि दुसरी गोष्ट अशी की सर, हं. मी एवढ्या लांब आलो म्हणजे ह्या शेतकऱ्यांना 0% अनुभव आहे. बरोबर. पण आज शेती बघितल्यानंतर वाटतंय की त्यांना 100% अनुभव आहे. अनुभव आहे. खरंच शेतकऱ्यांना अनुभव नाही असं जर बघून यांचं ऐकून जर शेती केली हं. तर तो कोट्याधीश झाल्याशिवाय राहत नाही 5 वर्षात. अगदी बरोबर, अगदी ही बरोबर. मला म्हणजे अगदी जवळून जवळनं बघितलं तुम्ही तर समाधान वाटतंय की नाही. हां. खतरनाक. साहेब, हे आता जर झाडा बघायला गेलो अगदी तळापासनं ते शेंड्यापर्यंत एकच झाड नाही सांगत मी. आणि सगळी ही गारपिटीने ही झाडं पूर्ण उद्ध्वस्त झालेली, हां. पुन्हा झाडं उभं राहून पुन्हा साईज घेतल्या. ही सगळ्यात साहेबांनी महत्त्वाचं. काय